नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या भेटीला अश्विनी घाटकर मॅडम आहेत, ज्या स्वतः AEE MGP म्हणजे वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन डिपार्टमेंट या पदावरती त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। प्रथम तुमचं कॉंग्रॅच्युलेशन्स। थँक्यू सर। आणि त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की तुमची जी स्टोरी आहे, सक्सेस स्टोरी, ती या ठिकाणी थोडक्यात आमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्ही सांगावी। सर, मी तर खूप जुनी आहे स्टुडंट आपल्या बॅचची आणि मी पासआउट म्हणजे ऑलमोस्ट 10 वर्ष झाले मला पासआउट होऊन। सो मी जेव्हा पासआउट झाले त्यानंतर एक याची ॲड आली, त्यामध्ये मी प्री मेन्स आणि डॉक्युमेंट पर्यंत गेले। डॉक्युमेंटमध्ये कोणत्या वर्षासाठी होती ती? 2015ची। 2015च्या MPSC बद्दल ते सांगतात। AE to PWD ची जागा होत्या आणि त्यामध्ये माझं असं झालं की मी प्री मेन्स क्रॉस करून मला 50ची लीड होती। ओके। आणि मी DV साठी गेल्यानंतर ना, जेव्हा त्यांनी मी तेव्हा ओपन मधून फॉर्म टाकला होता, तेव्हा आयोगाचं कॅटेगरी चेंज करायचा ऑप्शन अवेलेबल होता। सो मी जेव्हा ओपन मधून फॉर्म टाकला, मी OBC ची कॅन्डिडेट, तर त्यांनी मला नॉन क्रिमिलियर साठी विचारलं, पण तेव्हा मला आयडिया नव्हती की ओपन महिलांचं नॉन क्रिमिलियर असतं म्हणून। तर मी OBCच दाखवलं। सो ते बोलले की हे अलाउ होणार नाही। सो मग मी तिथनं बॅकफूट म्हणजे माझं रिजेक्शन झालं तिथे। सो मग नंतर ना मी 15 नंतर ना, तेव्हा 2-2 वर्षांनी ऍड येत होत्या। 17ची प्री दिली, मेन्स दिली, 19ची दिली, 19ला मी इंटरव्ह्यूला पण बसले, 10 मार्कांनी माझं गेलं तिथे। मग 19चा रिझल्ट 21च्या दरम्यान आला, तेव्हा नेक्स्ट ऍड आलेली होती, पण मी म्हटलं की माझं 19 मध्ये होणार आहे। सो मी 20च्या एक्झामला मी काही जास्ती लक्ष दिलं नाही, सोडून दिला होता अभ्यास की 19 मध्ये होईल 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 म्हणून। कारण जागा तेव्हा 1000 होत्या, तर मला वाटलं मी आरामात होऊन जाईल म्हणून मी अभ्यासाकडे लक्ष दिलं नाही 20 मध्ये। मग मी म्हटलं अभ्यास सोडते आता, मला नाही करायचंय। कारण नंतर जेव्हा रिझल्ट आला मी थकली होती, म्हटलं आता बस, आता नाही करायचंय मला, मी जे आहे प्रायव्हेटमध्ये मी ते कंटिन्यू करते। मी आधी 4 वर्ष मी प्रायव्हेटमध्ये जॉब करून अभ्यास केलेला आहे। आणि त्याच्यानंतर मग ही पहिली डिस्क्रिप्टिव्हची आली, मग मी फॉर्म भरायचा म्हणून भरला ऍक्च्युली। आणि तेव्हा 22ची मेन्स झाल्यानंतर फक्त 1 ते सव्वा महिना माझ्या हातात होता 23च्या प्री साठी, आणि सिलेबस पूर्ण चेंज झाला होता। पूर्ण नॉन टेकचा सिलेबस आलता, टेक्निकल काहीच नव्हतं, मराठी इंग्लिश पण नव्हतं ज्याच्यावर होप्स ठेवून आपण जाऊ शकतो। तर तेव्हा मग 1 ते सव्वा महिन्यामध्ये मी फक्त वरवरती बेसिक जेवढे आहेत आपले सब्जेक्ट ते केले। त्याच्यावरती मी प्रीचा एक्झाम दिला, एक्झाम मध्ये मला स्कोर आला 74 आणि कट ऑफ लागला 46 OBC फिमेल। सो मग आपण कट ऑफच्या डबल गेलोय, त्यामुळे माझा कॉन्फिडन्स आणखी बूस्ट झाला। आणि मग मी 23च्या मेन्सला, तेव्हा माझी भूमी अभिलेख मध्ये निवड झाली होती। मग भूमी अभिलेखचा जॉब करता करता मी 1-2 महिने शेवटचे एक्झामच्या अगोदर प्रॉपर जे काय आहे आपले टेस्ट सिरीजचे क्वेश्चन्स, ते डेली 1-2 क्वेश्चन्स मी म्हणजे टेस्ट सिरीज संपल्यानंतर तेच क्वेश्चन रिपीट करायचे दिवसातनं 2 ते 3। माझं मी कम्प्लीट 50 ते 55 दिवस चालू ठेवलं। आणि त्यानंतर आता मला 2023ची AEE डायरेक्ट OBC फिमेल मधला फर्स्ट रँक मिळाला। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे सगळ्यात महत्त्वाचं असं आहे अश्विनीचं की ती OBC फिमेल मध्ये रँक 1 या ह्याच्यावरनं सिलेक्ट झालेली आहे। म्हणजे मित्रांनो, तुमच्या लक्षात येते का की आन्सर रायटिंग प्रॅक्टिस डिस्क्रिप्टिव्ह एक्झामसाठी किती महत्त्वाची आहे। आज अश्विनीनं विद्यासागरची टेस्ट सिरीज प्रॉपर सोडवली, आन्सर रायटिंग केली, स्वतःचं अनालिसिस केली, आणि प्रॅक्टिस जी आहे, कारण डायरेक्ट तुम्ही जाऊन MPSCला आन्सर रायटिंग करणं आणि त्याच्या आधी 3 ते 4 फुल लेंथ पेपर सोडणं, याच्यामध्ये खूप फरक आहे मित्रांनो। आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक इन्स्पिरेशन अश्विनीकडनं घेण्यासारखं आहे, ते म्हणजे गेली 10 वर्ष तिचा जो सातत्यपणा आहे। कारण 2019ला पण मी तिचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे आणि मीच तिला सांगितले की साधारण मी तुला हे क्वेश्चन विचारले होते, आणि तिला कॉन्क्रीटमध्ये ती जॉब करत होती आणि कॉन्क्रीटची उत्तर मला तिला म्हणावं तशी देता आलं नाही। त्यावेळी मी तिला निगेटिव्ह रिमार्क एक पॉझिटिव्ह सेन्सनं सुधारण्याच्या दृष्टीनं पण सांगितला होता, आणि त्याने ती परत सर्व ज्या काही सुधारणा आहे ती या ठिकाणी केलेल्या आहे। आणि आज मित्रांनो, तुमच्या समोर या ठिकाणी एक सक्सेस स्टोरी, एक इन्स्पिरेशनल स्टोरी म्हणून या ठिकाणी विद्यासागरचे स्टुडंट या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहे। आणि निश्चितच आम्हाला अश्विनी तुझा खूप खूप अभिमान आहे की एवढ्या 10 वर्षाच्या प्रवासात तू थकली नाहीस, कंटिन्यू तू कष्ट घेतलायस, तुझी कन्सिस्टन्सी, जॉब करत मेहनत घेत, जॉब करून अभ्यास करणं सुद्धा सोपं नाही मित्रांनो। आज भूमी अभिलेख मधनं परत अभ्यास करून या ठिकाणी भूमिलेख सारखा हेवी लोडचं डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये काम करून, आणि नंतर अश्विनीने मला हे पण सांगितले की सध्या WCD JEEला सुद्धा तिचं सिलेक्शन झालेलं आहे, आणि WCD JEE भूमी अभिलेख ही सगळे वर्कलोड हँडल करत सध्या ती आता MPSC 2023 ज्या 495 जागा होत्या त्या क्रॅक केलेल्या आहेत। ज्या दिवशी रिझल्ट लागला
त्यावेळी तुला कशा पद्धतीचं फिलिंग होतं ज्यावेळी तुझं नाव मेरिट मध्ये दिसलं किंवा काय? सर ऍक्च्युली माझा रँक होता तेव्हा 101 जेव्हा जनरल मेरिट लिस्ट मध्ये प्रवास करत होते. Yes. मी गावी येत होते. मी जालन्याला पोस्टिंग आहे सध्या. ओके. 9 ऑक्टोबरचा दिवस 9 मे सॉरी 9 मे मेचा दिवस आहे. ओके. आणि मी ट्रॅव्हल करत होते. सो रिझल्ट आला, मी बघितलं तर मी 101 बघितलं, म्हणजे नाही 1101 असेल. मी एवढ्यावर नाही येऊ शकत कारण माझा इंटरव्ह्यू लास्ट डेला झालाय. तर मी तेव्हाच ऑलरेडी मला वाटलं होतं की मी नाही होणार आहे. मी मम्मी घरी माझ्या घरून फोन आला की तुला माहितीये का रिझल्ट आला. मग पप्पांना मी म्हटलं की थांबा जरा मला बघू द्या नीट. मग ते 101 रँक होता, मग मी फिक्स होते. फक्त A1 की AEE ते कन्फर्म करायचं होतं. सो मग मी रँक काउंट केला माझा. मग समजलं की मी AEE मध्ये येईन आहे. सो मग मी इतकी खुश की घरापर्यंत जाईपर्यंत खूपच. तर आणखी एक अश्विनीला मला विचारायचं की अश्विनी, आपण काही अशा मनामध्ये काही प्री कन्सेप्शन करून जातो की माझं इंटरव्ह्यू शेवटी आहे, म्हणजे मला कदाचित कमी मार्क्स आहेत म्हणून मला इंटरव्ह्यू, त्याबद्दल मला तुला थोडक्यात विचारायचं काय भावना होती की तुझं लास्ट सेकंड नाव दिसलं. सो मी म्हटलं सेकंड लास्ट, कारण 19चा माझ्याकडे अनुभव होता की 19 मध्ये माझा पण सेकंड लास्ट बॅच मध्येच इंटरव्ह्यू होता. तेव्हा माझं 10 मार्कांनी रिसिलेक्शन गेलं होतं, म्हणजे मला 216 मार्क्स आणि 226चा कट ऑफ होता. सो मी म्हटलं की तो माझा एक्सपिरियन्स घेऊन मी चालली होती की आता माझं लास्ट याला आलंय, माझं काय होणार नाहीये. मग मी होप सोडलं, मी इंटरव्ह्यूला जाणार नाही असा पण विचार ठेवला होता. म्हणजे घरी पण मी बोलले होते, माझ्या मित्रांमध्ये पण बोलले होते मी की नाही मला नाही करायचंय, बस माझं होत नाही आता, मी परत फेल्युअर नाही घेऊ शकत होते. 19 झाले माझ्यासोबत. तर त्यांनी मला आधार दिला की तू ऍटलीस्ट जाऊन बस, तू 1500 म्हणजे एवढ्या लाख मधनं तू 1500 मध्ये आलीस, सो तू फक्त जाऊन बस तिथे, तुला काय टेन्शन घेऊ नको, विदाऊट म्हणजे टेन्शन रिलॅक्स होऊन जाऊन ये. सो मी इंटरव्ह्यू दिला, पण जेव्हा माझी जनरल मेरिट लिस्ट मध्ये रँक बघितलं तेव्हा मी शॉक होते. तेच मला तुम्हाला म्हणायचं आहे की मित्रांनो, कोणतेही प्रिकन्सेप्शन करून घेऊ नका की माझं शेवटी बोलवलंय म्हटल्यावर कमी मार्क आहेत. निश्चितच एमपीएससी प्रत्येक वेळी पॅटर्न बदलत असते. कधी टॉपरांना पहिला बोलवेल, कधी टॉपरांना मध्ये बोलवेल, कधी टॉपरांना एंडला बोलवेल. हे आपल्या हातात नसतं. आपल्या हातात फक्त एकच असतं की जाऊन परफेक्ट प्रॉपर परफॉर्मन्स 100% आपला जो परफॉर्मन्स आहे तो या ठिकाणी द्यायचा. तर अश्विनी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भविष्यात डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला कोणतीही टेक्निकल नॉन टेक्निकल अडचण आली, प्रशासकीय अडचण आली, निश्चितच एक मोठा भाऊ म्हणून ओंकार शेंडुरे तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला लागेल तो गायडन्स द्यायला नेहमी तयार आहे. धन्यवाद. मी अजून एक पॉइंट कव्हर करेल. मॉकला मी 1900 आले होते. माझा कॉन्फिडन्स म्हणजे माझा पहिलाच इंटरव्ह्यू तेव्हा थोडक्यात आयोगाचा. सो माझ्याकडे कॉन्फिडन्स काहीच नव्हता आणि मी पूर्ण घाबरलेल्या स्टेजमध्ये होते. मी रडली अक्षरशः इंटरव्ह्यूला. सरांनीच घेतला होता इंटरव्ह्यू माझा आणि सरांनी स्वतः तिथे रिमार्क दिला, जर मी आता पॅनलमध्ये असतो तर मी तुला सिलेक्ट केलं नसतं, कारण तुझा कॉन्फिडन्स काहीच नाहीये. मी त्या फीडबॅकला पॉझिटिव्ह वेने घेतला आणि पुढे तयारी करत राहिले, म्हणून माझ्याकडे आज ही पोस्ट आहे. त्यामुळे सरांना खूप खूप धन्यवाद. तुम्हाला तुम्ही तुमच्या आयडियाज खाली मी हे ह्याच्यामध्ये गायडन्स मध्ये ही पोस्ट मिळाली मला. धन्यवाद धन्यवाद. त्यामुळे प्रत्येक माणसाकडे हा कॉन्फिडन्स असतो. फक्त आपण आपली काही निगेटिव्ह आपल्याबद्दलचे जे भाव असतात की नाही माझा कॉन्फिडन्स नाही, मला जमणारच नाही, तर ह्या निगेटिव्ह भावनेतून बाहेर या. प्रत्येकाकडे तेवढाच कॉन्फिडन्स आहे जेवढा टॉपर राज्यात जो आलाय त्याच्याकडे कॉन्फिडन्स आहे. तर एवढं बोलून आपण खूप सुंदर असं या ठिकाणी गायडन्स आमच्या मुलांना केलेलं आहे. असंच आणखी परत भविष्यात ही गायडन्स करत राहा आणि तुम्ही इथं आला त्याबद्दल तुमचं खूप आभार आहे. धन्यवाद. थँक्यू.